आज सकाळी नेहमीप्रमाणे बागेत आले आणि बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्याच हवेमध्ये मंद गोडसर सुगंध जाणवला. बागेतला देशी गुलाब मस्तपैकी फुलला होता. तर सकाळी उठून बागेत आल्यावर मला ही देशी गुलाबाची खूप सुंदर अशी फुलं उमललेली दिसली. तर आता इथे एक 5-7 फुलं आहेत. दुसरंही एक झाड आहे, त्याच्यावर पण 2-3 फुलं आहेत आणि प्लस खूप साऱ्या इथे कळ्या पण दिसत आहेत मला आलेल्या. म्हणजे साधारण एक 20-25 कळ्या आहेत ज्या पुढच्या 2-3 दिवसांमध्ये उमलतील. आणि आत्ता उमललेली फुलं एक 7-8 आहेत माझ्याकडे. तसंच काल पण मी थोडी फुलं काढली होती. तर मग माझ्या मनात विचार आला की एवढी सारी फुलं आता आपल्या बागेत आली आहेत, तर त्याचा आपण गुलकंद करून बघूया. मी पण पहिल्यांदाच करणार आहे गुलकंद. तर म्हणून आज मी ही फुलं काढते आणि गुलकंद पण करते आणि ते सगळं या व्हिडिओतनं तुमच्याबरोबर पण शेअर करते. फुलांचा खूप सुंदर सुगंध पसरला आहे सगळीकडे बागेमध्ये. तसंच इथे मी एक डबल जास्वंद लावली आहे, ती पण किती सुंदर आली आहे बघा. तर खालचं जे फूल आहे ते सिंगल पाकळ्यांचं आहे आणि वरचं जे फूल आहे ते डबल पाकळ्यांचं आहे. तर इथे पण तुम्ही बघू शकता की 3-4 कळ्या आलेल्या आहेत. इथे एक कळी आहे, इथे एक कळी आहे, अजून इथे लागली आहे, इथे पण या 3-4 कळ्या लागल्या आहेत. तर होपफुली मला गणपतीत आता मस्त जास्वंद मिळेल अशी मी आशा करते. तिकडच्या झाडाच्या काढूया आता. तर ही एवढी टोटल मला आज मिळाली आहेत गुलाबाची फुलं. हे थोडंसं उमलेल असं वाटतं, अजून कळी आहे. उद्याला हे छान उमललं की मी कापेन. आणि काल पण मला एवढीच फुलं मिळाली होती. तर जशी मला फुलं मिळत जातील तसं मी आता बरणीमध्ये ह्याचा गुलकंद करायला ठेवत जाईन. बरोबर 1 जुलैला सर्व गुलाबांच्या झाडांचं कटिंग करून त्यांना शेणखत, इप्सम सॉल्ट, होम कंपोस्ट ह्याचा खाऊ दिला होता. आणि आता 1-1.25 महिन्यांनी झाडं अशी मस्त फुलांनी आणि कळ्यांनी बहरली आहेत. त्याच्यानंतर इथे अजून एक जास्वंद बघा, हा पण किती सुंदर रंग आहे जास्वंदीचा. आणि आता गणपतीच्या आधीचे थोडे दिवस येथे, म्हणजे आजची तारीख म्हणाल तर आज आहे 7 ऑगस्ट. गणपती आपले ऑगस्ट एंड सप्टेंबरमध्ये येतात. तर त्यामुळे जास्वंद आता खूप छान बहरते. पाऊस थोडा कमी झालेला असतो, ऊन खूप सुंदर असतं, त्यामुळे सगळी फुलं ही खूप छान येतात बागेत. इथे पाहिलं तर हा पण एक सुंदर गुलाब तुम्हाला दिसेल. ह्याचा पण रंग खूप सुंदर आहे, पिवळा आणि केशरी असा हा गुलाब आहे, खूप छान आहे. इथे पण हायब्रिड गुलाब जर पाहिले तर ह्याला पण पुष्कळ कळ्या आल्या आहेत. 1, 2, 3, 4 ते 5 कळ्या आलेल्याच आहेत इकडे. जाईचा वेल पण दाखवते. जाईचा वेल पण खूप सुंदर बहरलाय. जाईच्या फुलं जी आहेत ती संध्याकाळी उमलतात आणि त्यामुळे संध्याकाळपासून सकाळपर्यंत असा मस्त दरवळ सुगंध बागेमध्ये पसरतो. तर छान वाटतं. पावसाळ्यात येतात ही फुलं. मे महिन्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला मोगरा मिळतो, तर जाई आणि जुई ही दोन्ही फुलं आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळतात. तरी बघा आज एवढी सुंदर फुलं मला मिळाली आहेत. तर आपल्याला काय वाटतं की फुलं ही आपण झाडावरच ठेवून द्यावीत, त्याचा आनंद जास्तीत जास्त दिवस आपण घ्यावा. पण फुलं ना ही जास्त दिवस झाडावर ठेवू नयेत. 1-2 दिवस फार तर मॅक्सिमम ती आपल्याला छान आनंद देतात झाडावर, तोपर्यंत ठेवावीत. पण नंतर मात्र फुलं ही कट करणं आवश्यक असतं, कारण जर आपण फुलं कट केली नाहीत तर मग त्याचं पुढे फळात रूपांतर व्हायला सुरुवात होतं आणि मग सगळी झाडाची जी एनर्जी असते ती त्या गोष्टीसाठी खर्च होते.
त्यामुळे जर तुम्ही फुलं आल्यावर लगेच काढलीत तर अजून फुलं येण्याची त्या झाडाला शक्यता नेहमी वाढत असते। त्यामुळे फुलं कुठली शेवंती असू दे, गुलाब असू दे, मोगरा असू दे, जास्वंद असू दे, जास्त दिवस झाडावर ठेवायची नाहीत। एकदा ती उमलली की ती काढून घ्यायची, म्हणजे पुढच्या नवीन फुलांसाठी वाव मिळतो झाडाला ती नवीन फुलं तयार करण्यासाठी। चला तर मग आता गुलकंद कसा बनवायचा ते बघूया। पहिल्यांदा मी सर्व गुलाब फुलांच्या पाकळ्या अशा वेगळ्या केल्या। गुलाबाचे देठ, पानं आणि परागकण बाजूला काढले। मग पातेल्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात ह्या पाकळ्या घातल्या। अर्धा तास ह्या अशाच ठेवल्या। त्यामुळे काय होतं की पाकळ्यांमध्ये असलेले किडे किंवा परागकण हे सगळे पातेल्यात खाली बसतात आणि पाकळ्यावरती राहतात। मी ह्यावर कुठलीच रासायनिक औषधाची फवारणी केली नाहीये, त्यामुळे नंतर फक्त मी 1-2दा चाळणीतनं धुवून त्या अशा स्वच्छ कापडावर वाळवायला ठेवल्या। ह्या पाकळ्या पूर्णपणे वाळणे अत्यंत आवश्यक असतं। त्यानंतर मी त्या वाळलेल्या पाकळ्या परत टिश्यू पेपरने अगदी पूर्णपणे कोरड्या केल्या। नंतर एक काचेची बरणी घेतली आणि ही काचेचीच बरणी घ्यावी, प्लॅस्टिकची शक्यतो घेऊ नये, कारण गुलकंद ह्यामध्ये पुढे अनेक दिवस आपल्याला ठेवायचा असतो। काचेची बरणी मी गरम पाणी घालून पहिल्यांदा पूर्णपणे निर्जंतुक करून घेतली, मग ती अशी पूर्णपणे कोरडी केली। पाकळ्या आणि बरणी दोन्ही संपूर्णपणे कोरडे असणं महत्त्वाचं असतं, नाहीतर काय होतं की गुलकंद खराब होऊ शकतो। गुलाबाच्या पाकळ्या थोड्या अशा हातांनी मग चुरडून घेतल्या आणि त्या कोरड्या बरणीत घातल्या। आता एक थर गुलाब पाकळ्यांचा आणि एक थर खडीसाखरेचा असा भरत गेले। जेवढ्या वजनाच्या गुलाब पाकळ्या असतील तेवढी कमीत कमी तरी साखर घ्यायची असते। खडीसाखर पण मी आयुर्वेदिक दुकानातून आणली आहे। साध्या किंवा पिठी साखरेपेक्षा अशी खडीसाखर वापरून केलेला गुलकंद हा आरोग्यास जास्त गुणकारी असतो, म्हणून मी मुद्दाम आयुर्वेदिक दुकानात जाऊन ही खडीसाखर आणली आहे। आता 3-4 दिवस रोज सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये मी ही बरणी अशी झाकण लावून ठेवते। रोज सकाळ संध्याकाळ एकदा हा गुलकंद मी चमच्याने पूर्णपणे हलवून घेते आणि मग परत झाकणाने बरणी घट्ट बंद करून ठेवते। तर अशा पद्धतीने मी ही गेले एक 8-10 दिवस ठेवलेली बरणी आहे आणि गुलकंद असा मस्त थोडा तयार झालेला मला दिसत आहे। तर आता ह्यातली खडीसाखर विरघळून ह्याला थोडा पाक सुटलेला पण दिसतोय, तसंच गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग पण गुलाबीवरनं थोडासा ब्राउनिश झालेला दिसतोय। तर अजून एक 15 ते 20 दिवस लागतील हा गुलकंद पूर्णपणे तयार व्हायला। तर गुलकंद हा देशी किंवा गावठी गुलाबाचाच बनतो, हायब्रिड गुलाबाचा गुलकंद बनवू शकत नाही। तर आजच्या या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझ्या बागेत फुललेले वेगवेगळे गुलाब दाखवले, वेगवेगळ्या रंगाच्या जास्वंदी पण दाखवल्या, तसंच जाईची फुलं दाखवली आणि गुलकंदाची रेसिपी पण शेअर केली। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।